उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। शिवराज्याभिषेक सोहळा अर्थात हिंदू साम्राज्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दरवर्षी चाळीसगाव तालुक्यातील हजारो शिवप्रेमी युवकांची रायगड मोहीम आयोजित केली जाते। यावर्षी चाळीसगाव तालुक्यातील जवळपास 3000 युवकांच्या रायगड मोहिमेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज की जय, चलो रायगड अशा जयघोषात राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या 60 बसेसमधील शिवप्रेमींचा भव्य ताफा रायगडाच्या दिशेने रवाना झालाय। हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी आणि रायगड मोहिमेला शुभेच्छा देण्यासाठी हजारो चाळीसगावकर उपस्थित होते। हा सोहळा महाराष्ट्रात घेणारा एकमेव आमदार मंगेश चव्हाण असं अजित चव्हाण यांनी म्हटलंय। अजित चव्हाण यांनी सांगितलंय की ज्यावेळी मतं मागायची असतात त्यावेळी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आमदार मतं मागण्याचा प्रयत्न करतात, परंतु चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे रायगड मोहीम यामध्ये कायम सातत्य ठेवून आहेत आणि तरुणांचं दरवर्षी रायगडावर जाण्याचं प्रमाण वाढत आहे। तसेच तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्याचं काम आमदार मंगेश चव्हाण करत आहे असं यावेळी त्यांनी सांगितलंय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघामधले हजारो युवक आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दुर्गराज रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्याकरता गेले होते। अनेकांचे मला फोन आले। अनेक तरुणांचं आयुष्य या रायगडच्या वारीनं बदलून जातं। का तर इथं होणारे कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन आणि महाराजांच्या बद्दल 3 दिवस सातत्यानं कानावरती पडणारं उत्तम साहित्य, पोवाडे, कवनं। माझ्या माहितीतल्या अनेक तरुणांनी सांगितलं की दादा, यापुढे आयुष्यात आम्ही कधीही व्यसन करणार नाही आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधले पैलू आमच्या आयुष्यात आचरणात आणण्याचा आम्ही प्रयत्न करू। मंगेश चव्हाण यांचं अतिशय मनापासून अभिनंदन। ते माझ्या पक्षाचे आमदार आहेत, माझे सहकारी आहेत म्हणून नाहीत, तर कोट्यवधी रुपये दरवर्षी या सगळ्याकरता खर्च होतो। पण बघा, राजकारणामध्ये अनेक लोकांवरती, राजकारण्यांवरती आरोप होतात। निवडणुकीच्या काळामध्ये वेगवेगळ्या आमिष आणि व्यसनांची सवय तरुण पिढीला लावली जाते, पण आमदार मंगेशराव चव्हाण असा एक माणूस आहे, असा एक शिवभक्त आहे। निवडणुका असोत नसोत, काहीही असो, गेली काही वर्ष सातत्यानं हजारो तरुणांना रायगडावरती नेऊन ही रायगडवारी घडवण्याचं पुण्यकर्म ते करतायत। महाराष्ट्रामधली तरुण पिढी निर्व्यसनी शिवचरित्राचं पाईक असण्याचं, घडवण्याचं अतिशय पुण्याचं काम मंगेश चव्हाण करतायत। महाराष्ट्रातल्या एकही राजकारण्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याव्यतिरिक्त असं भरीव काम जे खरोखर लोकांसाठी आहे, नुसतंच मतांसाठी नाही आहे, असं माझ्या पाहण्यामध्ये नाही। आमदार मंगेश चव्हाण आणि सर्व शिवभक्तांचं या रायगड वारी करता तरुणांना शिवचरित्राचं संस्कार घडवण्याकरता अतिशय मनापासून अभिनंदन। जय शिवराय। जागर जनस्थानसाठी सोजीलाल धनगर, चाळीसगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। दिंडोरी नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ सुनीता लहांगे यांची बिनविरोध निवड झाली आहे। सौ कल्पना गांगोडे यांनी रोटेशन पद्धतीनुसार राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी सौ सुनीता लहांगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता। आज झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश कांबळे यांनी सौ लहांगे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली। निवडीनंतर तहसीलदार मुकेश कांबळे, मुख्याधिकारी संदीप चौधरी यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला। नगरपंचायत आवारात फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। मला आज नगराध्यक्षपदाची संधी मिळाली। नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून मी दिंडोरी शहराच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील। मला नगराध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल सर्व नगरसेवकांचे तसेच माजी आमदार रामदासजी चारोस्कर साहेब यांचे आभार मानते आणि दिंडोरीचा विकास चांगल्यात चांगला करेल असा मी प्रयत्न करेन। जागर जनस्थानसाठी अशोक निकम, दिंडोरी। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज,
जागर जनस्थान. कसगाव तालुका भडगाव येथे पाचोरा भडगाव रस्त्यावर असलेले जितेंद्र पवार यांच्या मालकीचे प्रणव सुपर शॉपीचे शुभारंभाच्या 4 दिवसांपूर्वी 2 ते 3 जणांनी सकाळी 5 वाजेच्या सुमारास दुकानाचे शटर वाकून आत घुसले व दुकानातील 10 ते 15 हजारांचा माल व सीसीटीव्हीचा DVR घेऊन तेथून पसार झाले व तेथून पुढे 40गाव रोड शाकंबरी इलेक्ट्रॉनिक या दुकानाचे कुलूप तोडले. मात्र तेथे त्यांना कोणाची तरी चाहूल लागली असता तेथून पळ काढला. ही सर्व घटना आज सकाळी उघडकीस आली असता सुपर शॉपीचे मालक जितेंद्र पवार यांनी या घटनेची माहिती भडगाव पोलीस स्टेशनला दिली. भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे घटनास्थळी दाखल झाले व पुढील कारवाई सुरुवात केली. कसगाव परिसरातील नागरिकांना जागरूक राहण्याची सूचना देखील त्यांनी दिल्या व कसगाव परिसरात वारंवार होणाऱ्या चोरांना आळा बसण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त वाढवू असे देखील त्यांनी सांगितले. भडगाव पोलीस स्टेशनचे फौजदार राजेंद्र पाटील, छबुलाल नागरे, पोलीस नाईक नरेंद्र विस्पुते हे पुढील तपास करत आहे. यावेळी कसगाव गावचे सरपंच रघुनाथ महाजन, व्यापारी प्रमोद ललवानी, बबलू नाना यावेळी उपस्थित होते. कसगाव या परिसरात वारंवार चोऱ्याच्या घटना होत राहतात, त्याबद्दल आपण जनतेला काय सूचना देणार आहेत? कसगाव हे 40गाव ते पाचोरा हा ज्या रस्त्यावरचं महत्त्वाचं गाव आहे. या ठिकाणाला सर्व ठिकाणचे लोक इथं नागरिक येत असतात आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब आहे की हे नागरिक जे येत आहेत, नागरिक नेमके कशासाठी येतात यातला तो गुह्य समजत नाही. आणि इथल्या कसगावच्या प्रॉपर लोकांचं जे काही व्यापारी वर्ग आहेत यांचं सर्वांचं एक महत्त्वाचं यामध्ये भूमिका आहे की आपल्याकडे कोणता माणूस कोणता संशयित आहे किंवा काय या बाबतीमध्ये बारकाईने पाहणं गरजेचं आहे. तसेच आता माझ्याबरोबर गावचे सरपंच आहेत, पत्रकार बंधू आहेत, त्यांच्याशी आता आमची चर्चा झाली. या विषयावरती मी सर्वांना एक आव्हान करू इच्छितो. इथले जे व्यापारी वर्ग आहेत, व्यापारी बंधूंना, सराफ बाजारच्या सर्व ज्वेलर्सला, सराफा असोसिएशनला एक माझी कळकळीची विनंती आहे की आपण एक कॅमेरा हा जो आहे आपल्या व्यवसायासाठी आपण बसवलेला आहेच, पण एक कॅमेरा हा रस्त्याच्या दिशेने लावा, ज्या योगे आपल्याला तिथं ज्या संशयितांची आपल्याला मुवमेंट आपल्याला समजेल. तसेच आता इथं ग्रामपंचायतीचे सरपंच महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांनासुद्धा मी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कसगावच्या महत्त्वाच्या ठिकाणाला, सर्व ठिकाणाला CCTV कॅमेरे बसवण्याबाबत विनंती केलेली आहे. या उपरही माझं अजून एक सर्वांना विनंती आहे, कळकळीचं आव्हान आहे की आपण जर इथं ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली, यंगस्टर जो यंग ग्रुप आहेत, यंगस्टर ग्रुप आहेत, यांना जर त्या माध्यमातून थोडा वेळपर्यंत, आता आम्ही पोलीस दररोजचे या ठिकाणी आमचे 3 चक्कर होतात. रात्रीसुद्धा मी स्वतः ड्युटीवरती होतो, मी स्वतः चक्कर मारून गेलो. आपल्याला मी त्यांना CCTV फुटेजची आमच्या व्हॉट्सअपवरती त्यांना फोटो पण त्यांनी बघितलेले आहेत. तरीसुद्धा काय होतं की नेमका चोराला चोरी नेमकी कधी करायची आहे हे काही तो ठरवून करत नाही आहेत. ज्यावेळेस पोलिसांचं अस्तित्व नसतं, नागरिकांचं अस्तित्व त्या दरम्यानमध्ये करत असतो. जर आपण ग्राम सुरक्षा दल या ठिकाणाला स्थापन केलं तर आमच्या माध्यमातून, ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून आपण त्या सर्वांवरती अंकुश ठेवू शकतो, असं माझं मत आहे. धन्यवाद सर. जागर जनस्थानसाठी आमीन पिंजारी, कसगाव तालुका भडगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. लासलगाव परिसरात जोरदार पावसाचा तडाखा झालाय. दुपारी 3 वाजेच्या सुमारास लासलगाव परिसरामध्ये पावसाने दणका दिलाय. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह लासलगाव परिसरामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. जवळपास अर्धा तास झालेल्या या जोरदार पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांसाठी शेती कामास जोर येणार आहे. तसेच मात्र परिसरामध्ये सर्वत्र सारखा पाऊस नसल्यामुळे काही शेतकरी मशागत आणि पेरणीपूर्वक पाऊस होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. जगभरात सगळीकडे 12 जूनला जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस साजरा केला जात आहे. या दिवसाचे मुख्य उद्देश म्हणजे लहान मुलांना श्रमापासून दूर ठेवून शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे. जगभरात सगळीकडे दरवर्षी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस 12 जूनला साजरा केला जातो. या दिवसाला सगळीकडे विशेष महत्त्व आहे. जगभरात सगळीकडे शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना बालमजुरी करायला लावून त्यांच्याकडून विनामूल्य काम करून घेतले जात होते. हा सर्व प्रकार
थांबवण्यासाठी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवसाची सुरुवात करण्यात आली. बालमजुरी दिवस साजरा करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे बालमजुरी रोखणे. एका संशोधनातून असे समोर आले की जागतिक स्तरावर प्रत्येक 10 मुलांमागे 1 मुलाला बालमजुरी करावी लागत आहे. त्यानंतर 2000 साली या संख्येमध्ये काही प्रमाणात घट झाली, पण काही वर्षांमध्ये बालमजुरीचा दर पूर्णपणे मंदावला आहे. चला तर मग जाणून घेऊया जागतिक बालमजुरी विरुद्ध दिनाचा इतिहास. जगभरात सगळीकडे 12 जूनला जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस साजरा केला जात आहे. या दिवसाचे मुख्य उद्देश म्हणजे लहान मुलांना श्रमापासून दूर ठेवून शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे. अजूनही कित्येक मुलं शिक्षणापासून वंचित आहे. शिक्षण घेण्याच्या वयात परिस्थितीमुळे कित्येक मुलांना काम करावे लागत आहे. जगभरात काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर गरिबी आहे. लहान मुलांना कमी वयात कामाला लावल्यामुळे विकासात अनेक अडथळे निर्माण होतात. लहान मुलांचे बालपण वाचवण्यासाठी हा दिवस सगळीकडे साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने ILO 2002 मध्ये बाल कामगार विरोधी जागतिक दिनाची स्थापना केली. त्यानंतर सगळीकडे हा दिवस साजरा केला जाऊ लागला. यामध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघाचे 187 सदस्य देश आहेत. या दिवसामुळे कामाचे तास, मजुरी, अनुकूल वातावरण इत्यादी बाबींवर वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. तर कलम 45 अंतर्गत कायद्यानुसार 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे श्रम करणे हा गुन्हा मानला जातो. देशातील सर्व राज्यांना 14 वर्षाखालील मुलांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे बालमजुरांना काम करण्यास सक्त बंधनकारक आहे आणि कुठे बालमजूर आढळल्यास आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेशी संपर्क साधावा. जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोड, नाशिक. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मूर्तिजापूर तालुक्यातील 2 शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक 11 जून रोजी सायंकाळी 6च्या सुमारास खापरवाडा आणि टिपटाळा येथे घडली आहे. मूर्तिजापूर शहरासह तालुक्यामध्ये मंगळवारी दुपारपासूनच वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकड्यामध्ये पाऊस झाला. यावेळी मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे वय वर्ष 27 आणि टिपटाळा येथील शालिग्राम शिवराम डोंगरे वय वर्ष 65 हे आपल्या शेतामध्ये काम करत असताना अचानक त्यांच्यावर वीज पडल्यामुळे ते जागीच त्यांचा मृत्यू झालाय. दरम्यान मूर्तिजापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे काही झाडं उन्मळून पडली, तर झाडांची पडझड झाल्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठा वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेतामध्ये धाव घेतली आहे, तर पुढील उत्तरणीय तपासणीसाठी मृतदेह श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे ठेवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक कैलास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करताय. जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर, अकोला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. येवला पंचायत समिती कार्यालय शिक्षण विभागाच्या कार्यालयामध्ये धामीन जातीचा सर्प आढळल्यामुळे कर्मचाऱ्यांची पळापळ पाहायला मिळाली. सकाळच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी कार्यालयाचा दरवाजा उघडल्यानंतर समोर टेबलावर बसलेल्या धामीन जातीचा सर्प आढळल्यामुळे
कर्मचाऱ्यांची एकच पळापळ झाली। दरम्यान पंचायत समितीचे वॉचमन थळकर यांनी तात्काळ घटनास्थळी सर्पमित्र दीपक सोनवणे यांच्या समवेत सोनू बाविस्कर यांना पाचारण केलं। सर्पमित्र घटनास्थळी दाखल होत टेबलाखाली धामीन जातीचा 3 फूट लांबीचा हा बिनविषारी सर्प आढळून आला। या सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीनं या सर्पास बरणीमध्ये बंद करताच पंचायत समितीतील कार्यालयातील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी सर्पमित्रांचे आभार मानले। यानंतर या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं। नमस्कार, माझं नाव हनुमंत भारत लांडगे, मी पंचायत समिती शिक्षण विभागात कार्यरत आहे। आज आमचे शिक्षण विभाग या कार्यालयामध्ये आमचे थळकर मामा हे लॉक उघडत असताना त्यांना समोरच टेबलवरती मोठा साप दिसला आणि ते पाहून सगळीकडे घबराट निर्माण झाली आणि त्यांनी लगेच सर्पमित्र यांना फोन केला आणि सर्पमित्र हे तात्काळ या ठिकाणी 9:15 वाजता येऊन त्यांनी ते सापाला शोधून काढून पकडलं आणि एका भरणीमध्ये बंद केलेलं आहे। त्या सर्पमित्राचे नाव आहे दीपक सोनवणे आणि सोनू बाविस्कर। तरी मी सर्व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने या सर्पमित्राचे आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद त्यांना देतो। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। नाशिकच्या मखमलाबाद परिसरातील दरीमातोरी परिसरात दिसला बिबट्या। गोकुळ बोडके यांच्या जय जनार्दन फार्म येथे काल रात्री दिसला बिबट्याचा वावर। फार्म मध्ये फिरताना बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद। बिबट्याचा वावर परिसरात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। परिसरात वन विभागाकडून पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक। सर, आज नाशिक शिक्षक मतदारसंघात माघारीचा शेवटचा दिवस आहे। आपले बंधू निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आपण निवडणूक लढणार आहात की माघार आहे? जसं की महायुतीचे उमेदवार श्री दराडे आता उभे आहेत, पण त्या महायुतीच्या उमेदवारासाठी मला तरी त्यांच्यासाठी काम करावं लागेल, त्यांच्याकडे संधी नाही। म्हणून मी आमचे बंधू राजेंद्र पाटील त्यांनी अर्ज भरला होता। मी आज त्यांना बोलावलं होतं, विनंती केली त्यांना की बाबा आपला महायुतीचा उमेदवार आहे, आपला तो त्यासाठी आपण उमेदवारी मागे घेतली पाहिजे अशी विनंती केली आहे। ते विचार करतो म्हटले ते, त्यामुळे आता लेट अस होप। फक्त अर्धा तास आहे की अर्धा तासामध्ये ते मागे घेतील असं वाटतं आपल्याला? पाऊण तास आहे। असं आहे की माझी अपेक्षा आहे, पण शेवटी त्यांचे काही मत आहे स्वतःचे, कारण त्यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघातही त्यांनी इच्छा व्यक्त केली, पक्षाच्या वतीने त्यांनी अर्ज केला होता आणि त्यावेळी सुद्धा मला पक्षाने डावललं, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला। मग आता यावेळी सुद्धा मी आता तीच भूमिका माझी आहे की महायुतीचे उमेदवार मला उमेदवारी द्यायला काय हरकत नाही। शेवटी आता दराडे जे आहेत महायुतीचे उमेदवार हे स्टँडिंग कॅन्डिडेट आहे, तर सिटिंग कॅन्डिडेट आहे, त्यामुळे स्वाभाविक जो सध्या विद्यमान आमदार आहे त्यांचा विचार केला जातो असं संकेत आहे। आणि त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांनी मला माझ्याशी चर्चा केलेली आहे की आपल्याला महायुतीचा कॅन्डिडेट म्हणून दराडेंना आपल्याला उभं करावं लागेल, कारण महायुती म्हणून तशी आता ठीक आहे। पदवीधर मतदारसंघाच्या वेळी घटना घडली, आता शिक्षक मतदारसंघाच्या वेळी पुन्हा दुसऱ्यांदा घटना घडते, तर तरी महायुतीचा धर्म आपण पाळला पाहिजे, त्यासाठी आपण माघार घ्यावी अशी त्यांना विनंती केली। कायम राहील तर आपली काय भूमिका राहणार आहे? महायुतीचा मी आता राज्याचा मंत्री आहे, शेवटी महायुती उमेदवाराच्या मागेच मला उभं राहावं लागतं। पण भाजपमध्ये पण 2-4 जण उभे आहेत, एक नाही, केवळ हेच नाही, विवेक कोले उभे आहेत, दुसऱ्या बाजूला नाही। आता ज्याने त्याने आपण निर्णय करायचा आहे, पण आपण महायुतीचा धर्म पाळतो। शेवटी त्या पक्षाने विचार केला पाहिजे की त्यांच्या राहिलेल्या अपक्ष उमेदवारांच्या बाबतीत काय निर्णय करायचा, पक्षाने करायचा निर्णय।
सर, पदवीधरला देखील बंधू इच्छुक होते, त्यावेळेस देखील माघार घ्यावी लागली. वारंवार डावलं जात आहे का? डावालाच म्हणत नाही मी, पण तो पदवीधराच्या निवडणुकीवेळी मिळेल अशी मला अपेक्षा होती. पण ते दुर्दैवानं घडलं नाही, काही कारण त्याच्यामध्ये असतील. परंतु शेवटी पक्ष श्रेष्ठ निर्णय करतात आणि त्या निर्णयाला अधीन राहून आपल्याला काम करावं लागतं. आणि त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे महायुतीचा उमेदवार उभा राहील त्यासाठी मला काम करावंच लागेल. सर, आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका नाशिकच्या जागेवर बसला होता, उमेदवारी दुसऱ्या घोषित झाली होती. आणि आता देखील तसं चित्र बघायला मिळतं की अजूनही समोर महाविकास आघाडीच्या एका उमेदवारावर शिक्कामोर्तब झालाय. मात्र आपले जवळपास 5 उमेदवार आता रिंगणात आहेत. नाही, असं आहे की लोकसभेच्या नेत्यामध्ये काही साम्य नाही आहे. लोकसभेची कारण अनेक वेगळी आहेत. त्याची आता कारण मीमांसा पक्ष श्रेष्ठीच्या स्तरावर आता आमच्या अनेक मंथन बैठक झालेल्या आहे. त्याचा आणि पदवीधर शिक्षक मतदारसंघाचा दुराडा संबंध आहे. त्या काही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवल्या जातात, प्रेफरन्शियल वोटवर निवडणूक आहे. पण लोकसभेच्या निकालानंतर महायुतीत हलवेल नाही असं दिसतंय. अजित पवार यांनी पण एबी फॉर्म दिलाय, दुसऱ्या बाजूला दराडे यांना पण एबी फॉर्म देण्यात आलाय. तर मग एबी फॉर्म दिला गेल्यानंतर म्हणजे चर्चा झाली नव्हती का या आधी शिक्षक? मला कल्पना नाही त्याची. त्या शेवटी महायुतीच्या कॉर्डिनेशन मध्ये किती पक्षाच्या बाबतीमध्ये काय त्यांनी निर्णय केले घेतले मला ती कल्पना नाही. पण शेवटी त्या महायुतीचा घटक म्हणून मला स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे, आपल्याला दराडे यांना उभं करायचं आहे. राज्याचे प्रमुख आहेत, आमच्या महायुतीचे ते आता प्रमुख आहे मुख्यमंत्री म्हणून. तर या बाबतीमध्ये एक सकारात्मक भूमिका आपण घेऊ म्हणून मी राजेंद्र पाटलांना तशी विनंती केली. विवेक कोल्हेंच्या काही संस्थांवर छापामारी चालू आहे गेल्या 2 ते 3 दिवसापासून. त्यांनी माघार घ्यावी यासाठी दबाव टाकला जात असल्याचं समर्थकांमध्ये चर्चा. मला तर ती कल्पना नाही. मी काही मध्ये माननीय प्रधानमंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथीसाठी मी दिल्लीला गेलो होतो. काल आलो. काल आमची टंचाई आणि विशेष करून आता जो पाऊस सुरू झाल्यानंतर जे काही डिझास्टर मॅनेजमेंटचे काही निर्णय करायचे आहेत ती बैठक मुंबईत झाली. आणि मग आता मी नाशिकला राजेंद्र पाटलांच्या उमेदवारी संदर्भातच मी आज आलो होतो. आता मला पैकी विशेष कोल्हेच्या बाबतीत काय चाललेलं आहे याची मला कल्पना नाही. एक वेगळा प्रश्न आहे साहेब, RSSच्या वृत्तपत्रांमध्ये अजितदादांना घेण्याची एक आवश्यकता उल्लेख करण्यात आलेला आहे, त्यामुळे लोकसभेत वाटतं असं की संघाच्या मुखपत्रामध्ये काय आलंय त्याचं मी भाष्य करू इच्छितो. साहेबांनी दिला ना बैठक तुम्हाला आपली काय भूमिका राहणार राधाकृष्ण विखे चर्चा केली आहे, काय भूमिका राहणार आहे आपली? वेळ अजून गेलेली नाही, आता परत बसून चर्चा करू त्याच्यावर. आणि त्यांनी सांगितलं तर की मी ग्रॅज्युएटला सुद्धा तयारी केली होती, माघार घेतली. आता सुद्धा आता असं किती वेळ प्रत्येक वेळी माघार घ्यायची आणि कधी थांबायचं हा पण प्रश्न आहे. पक्ष डावलतोय तुम्हाला अशी भावना आहे? ते आता त्याच्यावर काही भाष्य करणं योग्य नाही, कारण कसं शेवटीचं महायुतीचं सरकार आहे. शेवटी जे काही निर्णय होईल तो निर्णय मान्य करायचा. पुढे आघाडीवर एकच उमेदवार असावा असा प्रयत्न आहे, मात्र तुम्ही यासाठी आग्रही आहात. निवडणुकीमध्ये अवघड काही आता माघारीसाठी वेळ राहिलेला आहे, काय करणार? बघूया आता, अजून तर वेळ गेलेला नाही. आपण अद्यापही ठाम आहात का? आपण निवडणूक लढवणार अद्यापही ठाम आहात का? निवडणूक लढवणार तयारी झालेली पूर्ण. पण मग माघारीसाठी कोणाची वाट बघत आहात? आता अर्धा तास उरलेला आहे, माघार घेण्यासाठी कोणाची वाट बघत आहात तुम्ही? आता वाट बघायचं काय नाही, काय वेळ आहे. 3 वाजता आपल्याला तुम्ही सगळे तिथे असणारच बहुतेक, तुम्हाला 3 वाजता समजेलच काय झालं. जाणार आहात का? मी मग काही आयुक्त करायला जाणार आहात? नाही, मी नाही जाणार. महायुतीमध्ये 3 पक्ष एकत्रित आल्यामुळे भाजपमधल्या कार्यकर्त्यांवर किंवा इच्छुकांवर अन्याय होतो असं वाटतं का? आता कसं आहे, महायुतीचं सरकार असल्यामुळे मीच त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे.
कोणत्या मोठा नेता नाही आहे, छोटा कार्यकर्ता आहे. तेव्हा अन्याय झाला. मी एकच सांगतो की ग्रॅज्युएटला मी तयारी केली होती त्यावेळी माघार घेतली. आता सुद्धा प्रेशर आहे की माघार घ्या म्हणून. मला मी कधी थांबायचं, कुठं थांबायचं मी, आणि का म्हणून थांबायचं. आपण अशा पद्धतीनं जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करतात किंवा जे एकनिष्ठ असतात त्यांच्यावर अन्याय होतो असं वाटतंय का तुम्हाला? असं आहे की पक्ष जो निर्णय घेईल तो आपण मान्य केला पाहिजे. पण तुम्ही मान्य करत नाही ना सध्या परिस्थितीमध्ये. अजून वेळ आज आपण नाशिकमध्ये आलात, राधाकृष्ण विखे पाटलांशी चर्चा केली. अजून जे भाजपचे काही कुठल्या वरिष्ठ नेत्याशी या संदर्भात चर्चा केली किंवा मुख्यमंत्र्यांशी वगैरे काही चर्चा नाही. चर्चा त्यावेळी झाली होती किंवा आता उभं राहायचं तयारी करतो म्हणून. आज झाली नाही, आज काय शेवटी मी कसं बोलणार, साहेबच बोलणार ना. त्यांची शेवटी कसं जबाबदारी त्यांच्यावर आहे, पालकमंत्री आहेत. प्रश्न चांगला आहे. उत्तर हेच, लढेंगे जीतेंगे या तो फिर अगली बार. अर्धा तास बाकी आता तुम्ही माघारी घेणार आहे जवळपास स्पष्ट अर्धा तास आहे ना. येस सर, थँक्यू. किती महत्वाची असली, जबरदस्त असली आणि ती सत्ता जर डोक्यामध्ये गेली आणि पाय जमिनीवर राहिले नाही तर या देशाचा सामान्य माणूस योग्य दिवशी योग्य निकाल घेतो आणि तो निकाल यावेळी लोकांनी घेतला. जे की चालत होतं मोदीची गॅरंटी, आता ती गॅरंटी चालत नाही. आणखी अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्या लोकांनी निकाल घेतला की 10 वर्ष आम्ही बघितलं. पण तुमची गॅरंटी जर सगळ्यांच्या हिताची नसेल तर ही गॅरंटी काही मान्य होणार नाही. आणि तो निकाल लोकांनी घेतला आणि स्वच्छ बहुमत दिलं नाही, ही स्थिती आज देशामध्ये आलेली आहे. आणि त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की देशाचे राज्याचे विरोधी पक्षाचे लोक एकत्र करणं. विरोधासाठी विरोध नाही, राज्याच्या जनतेच्या हिताची जपणूक करणं. जर राज्यकर्त्यांच्याकडून होत नसेल तर गप्प बसायचं नाही, लोकशाहीच्या चौकशीत बसून आपली मतं मांडायची. आणि हे करण्याच्यासाठी जबरदस्त विरोधी पक्ष आज हवा आहे आणि तो उभा करण्याच्या संबंधीची कामगिरी आम्ही सगळे मिळून करू, हा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला देतो. गेल्या 10-15 दिवसामध्ये मी असेल, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील किंवा महाराष्ट्राचे काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की एका विचारावर जायचं, लोकांच्या सुखदुःखाच्या संबंधी जागरूक राहायचं आणि त्यांचं दुःख कसं कमी करता येईल त्यासाठी लोकांनी आपल्याला संधी दिली, त्या संधीचा पुरेपूर उपयोग करायचा. आणि या पद्धतीने आमची पावलं ही चालणार आहे. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ नेहमीच असते, याही वेळी राहील. आणि तुमच्या समोरचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी आमचे आमदार आणि बाकीचे सगळे सहकारी यांना बरोबर घेऊन आमच्याकडून पावलं टाकली जातील आणि निर्णय घेऊन तुम्हाला एक प्रकारचा आधार दिला जाईल, हेच या ठिकाणी मी सांगतो. आणि भर सकाळी अतिशय थोड्या सूचनेमध्ये तुम्ही या ठिकाणी एकत्रित आलात, आम्हाला लोकांची भूमिका ऐकून घेतली, तुमची मतं आम्हाला सांगितली, आधीच्या वक्त्यांनी प्रश्न सांगितले, त्याबद्दल आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर.
सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवदकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवदकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवदकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544। आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवदकर ज्वेलर्सला। अडवदकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक।